खेळाडू आपण पाहतोय. हा परफॉर्मन्स जॅक्सननं जर मी म्हणेल व्हीव्हीपीएल म्हणजे ऑप्शनच्या अगोदर केलं जॅक तर तुला नक्कीच चान्स भेटला असता वसई प्रीमियर लीग मध्ये, वसई विराट प्रीमियर लीग मध्ये. हा यस नक्कीच, म्हणजे बेस्ट प्राइज जॅकीची कदाचित 5,000 पॉईंट असते. मॅच ऑन मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सेमीफायनल मॅच यस समोर लक्ष्मीदास माची. हो पहिला चेंडू जर पाहिला आपण तर आउटसाइड ऑफ स्टंप, पंचा वळतायत, वाईटचा इशारा परशुराम सरांकडून दिला जातोय. सुरुवात झाली खराब चेंडूनं मात्र सुरुवात केली जॅक्सननं. अकाउंट ओपन झालंय नारंगी टीमच्या अगेन्स्ट आरके मोरवा या टीमचं 1 या धावेनं. जागा बनवली आणि गॅप देखील शोधला होता. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन साठी. खूप चांगला झेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय. गुड कॅच त्या ठिकाणी आहेत मिस्टर हरीश ना कॅच टिपलाय. पहिली विकेट डाऊन, लक्ष्मीदास माची या ठिकाणी आउट. पहिला धक्का खूप चांगला स्ट्रोक खेळला होता, पिकअप स्ट्रोक खेळला होता. अगदी शप्पा झाला तिथून चेंडूला पिक केलं होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये खूप चांगला कॅच हरेश आहे त्या ठिकाणी. एक काम हरेशनं हे देखील केलं ज्यावेळेस खास करून एक मोठी विकेट प्राप्त केले. सेमीफायनल मॅच अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची 13वी स्पर्धा मित्रांनो MCC मास्टर चषक मालजीपाडा. शॉर्ट बॉल आहे, पॉइंटच्या वरून फटका खेळलाय. डीपला चेंडू निघून होतोय स्वीपर पॉइंट क्षेत्रामध्ये. शतरक्षक चेंडूच्या मागे पळतोय, धावतोय. 2 धावे ते कंप्लीट झाले. तिसऱ्याचा प्रयत्न बॅट जरी हातातून निसटली तरी मात्र जीवाच्या आकांता करून या ठिकाणी 3 धावा पूर्ण केलेत प्रशांतनं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हातातून बॅट निसटली होती मात्र 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात प्रशांत मात्रेनं. धावसंख्या झाली आहे ती 4. 5 ओव्हरची मॅच बरोबर 5 वाजता सामना सुरू झालाय. त्याच्यामुळे 5 ओव्हरची आपण मॅच मध्ये उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला वेळ कमी असेल. त्याच्यामध्ये उद्याच्या दिवसामध्ये दुसऱ्या फेरीच्या मॅचेस ज्या आहेत 4-4 ओव्हरच्या उमेरमान आणि पाणजू बरोबर 9 वाजता येण्याचा प्रयत्न करा. 9:30 वाजता आम्हाला पहिला चेंडू या ठिकाणी टाकायचा आहे कसंही करून. त्याच्यामुळे दोन्ही टीम जर लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील किंवा त्या टीमचे खेळाडू जरी लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील तर उमेरमान आणि पाणजू टीमच्या खेळाडूंना आम्ही विनंती करतोय 9 वाजता रिपोर्टिंग टायमिंग या ठिकाणी 9चा आहे. नाश्ता करून बरोबर 9:30 वाजता आम्हाला गेम स्टार्ट करायचा आहे. उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस महाशिवरात्री आहे. त्यामुळे लाईव्ह टेलिकास्ट जर उमेरमान आणि पाणजू या टीमचे खेळाडू पाहत असतील तर आपल्या ग्रुपवर तो मेसेज फॉरवर्ड करा. रिपोर्टिंग टायमिंग 9चा आहे. धावा झाल्यात त्या 7. यार टोन झालाय. यावेळी देखील आपण चांगला स्विंग पाहिला. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली त्या ठिकाणी. कदाचित मला तरी वाटतं टॉस विथ द बाउन्स या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या. थोडंसं चेंडू उसळी घेतली होती या कारणास्तव हाईट फॅक्टर कदाचित त्या निदर्शनामध्ये आला असेल पंचांच्या. धावा झाल्या त्या 8. नारंगी मास्टर्स वर्सेस आरके मोरवा. एक आहे वसई तालुक्यातील संघ तर एक आहे मीरा भाईंद्रेचा संघ. स्विचिट खेळायचं होतं, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. स्माईल आहे मंगेशच्या चेहऱ्यावर, तितकीच खंत देखील आहे. हा चेंडू व्यवस्थित मिडल का करू शकलो नाहीये. सिंगल मिळणार. खूप चांगली गोलंदाज जॅक्सन, वेल डन. मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं जॅक्सननं कमीत कमी धावेचे हाताळलेत. एक कौतुक असेल या गोलंदाजाच्या विषयी. कारण अनेक आपण गोलंदाज पाहिले जवळपास 10 धावा 15 धावा त्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आले. जॅक्सननं आतापर्यंत 9 धावा दिलेत. डाऊन द ग्राउंड फक्त सिंगल मिळेल. शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी कैलास. धावा संख्या झाली आहे ती तब्बल
10 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. कैलासचं मी कौतुक करेन. पूर्वी कैलास होता कसा, आता कैलास आहे कसा. शरीरावर लक्ष देणं गरजेचं आहे, फिटनेसवर लक्ष देणं गरजेचं आहे. भरपूर वेट कैलासनं कमी केलं आहे. 40+ क्रिकेट खेळायचं आहे आणि जर 40+ क्रिकेट खेळायचं असेल तर तुम्हाला फिटनेस हा खूप महत्त्वपूर्ण असतो आणि कैलासनं ते बरोबर काम केलं आहे. फिटनेसवर लक्ष दिलं आहे, भरपूर त्याची बॉडी देणे आपण कमी केलं आहे आणि तोच गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर. प्रशांत मात्रे लेफ्ट हँड बॅटर. नागोबा क्रीडा संकुलन MCC मास्टर ट्रॉफी अग्निकोळी समाज सामाजिक संस्थेची 13वी स्पर्धा. यानंतर आपण थेट दमण दौरा 20, 21, 22 चलो दमण. हवेत खेळलाय मागे विलास. झेलचा प्रयत्न केला होता विलासला. हो सावकाश 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 विलास. स्वतःला सावरा. खूप चांगला एकफट. अगदी झेलच्या खाली देखील आला होता विलास. अंतिम श्रेणी त्या ठिकाणी मध्ये कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा. मध्ये त्या अगोदर आपल्या अग्निकोळी समाज सामाजिक संस्थेची कदाचित मीटिंग सभा ही होईल. सोमवार किंवा मंगळवारी एखादी सभा होईल आपल्या मंडळाची. यावेळेस चेंडू आउट ऑफ द पार्क. प्रशांत मात्रे यांच्या बॅट मधून हा येतो मास्टर स्ट्रोक. 6 धावा. धावसंख्या झाली ती तब्बल 18 धावा. कैलास गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस बॉटम एंडचा चांगला वापर करत चेंडूला मात्र ऑफ साईडला दिशा देण्याचं काम केलं गेले. स्वीपर पॉइंट हरिजन थोडंसं फंबल झालं. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड झाला नाहीये. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या झाली ती 20, 50, 55, 60. म्हणजे सुरुवात बघा, सुरुवात सकाळपासून आपण जर सुरुवात पाहिली 48 धावा. 3 मॅचेस आपण पाहिल्या. राई नारंगी जोचंद्र एक्सर ए मोरवा कोलशेत. म्हणजे पहिल्या फेरीच्या मॅचेसमध्ये 48 गाडी धावसंख्येवर बहुतांश संघ थांबले होते आणि त्यानंतर मात्र दुपारच्या ज्यावेळेस दुसऱ्या फेरीच्या मॅचेस सुरू झाल्या त्यावेळेस मात्र धावांचा ओघ वाढला. 70च्या पलीकडची आपण धावसंख्या पाहिली. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं जवळपास जी मॅच झाली होती पेनकरपडा वर्सेस नारंगी 76 धावा. त्यानंतर आपण मॅच पाहिली एक्सर ए वर्सेस मोरवा 73 धावा. 70च्या पलीकडची धावसंख्या दुसऱ्या मॅचेसमध्ये 70च्या पलीकडची धावसंख्या आपण पाहिली. आणि हा तिसरा सामना धावा झाले त्या तब्बल 22 धावा. प्रशांत मात्रे तो यावेळेस क्लिंग बॉल शपलून खेळण्याचा प्रयत्न होता आणि अगदी अचूक चेंडू ब्लॉक हॉल डिलिव्हरी दांडी गोल. प्रशांत मात्रेची विकेट प्राप्त केले कैलासनं. आउट. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पुढे आलाय खेळण्यासाठी मिस्टर चेतन पाटील. टीम कॅप्टन RK मोरवा. धावसंख्या 22. वेळ वाचवा मित्रांनो, जर लवकर जायचं असेल तर वेळ वाचवा. समोरून यावेळेस खूप चांगला फटका उचललाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिले. आलेल्या सुरुवात अतिशय जबरदस्त टीम कॅप्टन चेतन पाटीलची. षटकारानं अकाउंट ओपन केले आणि टीमला नेऊन ठेवले तब्बल 28 या धावसंख्येवर. जबरदस्त बॅटिंग. माझी पडा मैदान 70-80 धावा आपण मैदानावर पाहिलेत. धावा होत नाही अशातला विषय नाही. मागचा मॅच जर आपण पाहिला असेल जो सामना रंगला होता RK मोरवा वर्सेस एक्सर. सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये तब्बल 32 धावा कुठल्या होत्या एक्सर ए टीमने. त्यानंतर तो संघ बॅकफुटला गेला. मात्र
पहिल्याच ओव्हरचा आपण विचार केला तर जवळजवळ लक्ष्मीदास माची यांच्या अगेन्स्ट जर ते 2 षटकार जर थांबवले नसते 30 धावा लक्ष्मीदास माची यांना खर्च केले असते. मात्र 22 धावेचं आपण ते षटक पाहिलं होतं लक्ष्मीदास माची यांचं. चेंडू द्या, नवीन चेंडू द्या लगेच. चला आलाय का नवीन चेंडू? हा घ्या, नवीन चेंडू फेकून द्या लगेच. जुना चेंडू नाहीये त्याच्यामध्ये नवीन आला का? ओके, कारण आपल्याकडे जुने चेंडू नाही आहेत त्याच्यामुळे नवीन चेंडू द्यावा लागेल, लक्षात ठेवा. प्रवीण गावड बॉल नवीन घ्यावा लागेल, जुना बॉल नाहीये. नवीन चेतन, जुना चेंडू नाहीये, काय करणार? द्या तो पण बॉल फेका, तो पण बॉल फेकून द्या. कारण जुने चेंडू नाही आहेत. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की बाजूला चिखल आहे, पाणी येतोय समुद्राचा, त्याच्यामुळे चेंडू जास्त खराब होत आहेत. आणि आमच्याकडे जुना चेंडू नसेल तर नवीन चेंडूने तुम्हाला सामना सुरू ठेवावा लागेल. ऑन साईडला चांगला फटका आहे मंगेशच्या बॅटमधून. वाईडिश लॉंग ऑन डीपला चेंडू आलाय. 1 धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडला अचूक थ्रो, स्ट्राईक एंडला देखील लगेच थ्रो दिला गेलाय. मात्र 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेटच्या विषयी म्हणायचं गेलं तर दोघेही फलंदाज अतिशय चपळ आहेत. मंगेश पाटील देखील चपळ आहेत आणि चांगली साथ त्यांच्या सोबत मित्रमंडळी देत आहेत मिस्टर चेतन पाटील. धावा झाल्या त्या 30 धावा. स्विचिट खेळायचं होतं, फुल टॉस मिस केलं मंगेशनं. स्विचिट साठी असा चेंडू मिळणं मंगेश थोडंसं कठीण आहे. अगदी समोर मेजवानी दिली होती प्रवीण गावडनं, मात्र तो चेंडू मिस केलाय. इनसाइड आउट. पॉइंटच्या अगदी डोक्याच्या वरून तो चेंडू खेळला गेलाय. 1 धाव. डीप मध्ये चेंडू जातोय. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फिटनेस मंगेशने देखील बघा फिटनेस स्वतःचा कसा सांभाळून ठेवलाय. मंगेश पाटील पुढच्या वर्षी 50 मध्ये पदार्पण करेल. मंगेश नाही, यस मंगेश 50 वर्ष नाही का? माझं 50 होते घेतलं. ओ इथे काय घडलंय? यावेळेस नक्कीच ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटर सेफ आहे. धावा झाले 33. आणि बघा विटॅमिन आपल्याकडे असणं गरजेचं आणि फ्रूट प्रत्येक खेळाडूकडे असणं गरजेचं आहे. फ्रूट, त्यानंतर म्हणायचं गेलं तर एनर्जी ड्रिंक. मंगेशचं खाद्य वेगळं असतं स्वतःच्या फिटनेससाठी. खजूर जास्त खात येतो. शॉर्ट बॉल, पुलचा फटका, पॉवरफुल नाहीये फटका. फसलाय, मागे गंगे आहे, सोडणार नाहीये. सेफ अँड फील्डर त्याने टिपलाय झेल. संपलाय खेळ. टीम कॅप्टन चेतन पाटील आउट. त्यांनी बॅटिंग जबरदस्त करतो अंकुशदा, मस्त बॅटिंग करतो. त्याच्या क्लिप बघितलेत मी, इंस्टावर क्लिप असतात त्याच्या. धावा झाल्या त्या तब्बल 33 धावा. डाऊन द लेग अगदी नो डाऊट. व्हाईट बॉल मात्र अगदी एसटीच्या जवळून चेंडू निघून गेलाय. हे काहीचा मेसेज ते एसटीला सोडून गेलाय चेंडू.
प्रवीण गावड यांचा जागतो रहोचा आदेश एसटीला देऊन गेलाय. हा चेंडू खूप चांगला चेंडू, जो टर्न पाहिला आपण तो टर्न तितकासा झाला नाहीये. बाबा 34 कुमार स्ट्राईक एंडवर. इनसाइड आउट खेळाय, चेंडू हवेत, जॅक्सन प्रयत्न करतोय मात्र त्याच्या भरपूर मागे चेंडू पडला गेलाय. 2 धावा इथे देखील मिळतील. लेजेंडरी खेळाडू प्रवीण गावड, जुना जाणता जाणकार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा पळकावर लावल्या त्या आर के मोरवा या टीमनं. 36 धावा, गडी बाद झालेत ते 2. 36. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 12 मध्ये किती, 20 की 30? 12 मध्ये 30 आले तर 66, 12 मध्ये 20 आले तर 56. हा प्रयत्न असेल आर के मोरवा टीमचा. नारंगी संघ हा विचार केला नाही, 50च्या आतमध्ये आम्हाला थांबवायचं आहे, 50च्या पलीकडे आम्हाला न्यायचं नाही आर के मोरवा या टीमला. हा नारंगी संघाचा नक्कीच उद्दिष्ट असेल. तीन गडी बाद आहेत, माफ करा, 3 विकेट पडलेत. डिका स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल ही वाहिनी नेहमीच 40+ क्रिकेट सोबत असते. आज देखील डिका स्पोर्ट्स आहेत, दिनेश परमार नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील. मात्र दीपक आमच्या सोबत आहेत ॲज अ डिजिटल स्कोरर म्हणून ते आपली कामगिरी पार पडत आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत दीपक. दोन्ही करतो कामं, मग जोडीला कोण आहे दीपक तुझ्या? वो भी दीपक ही है, 2 दीपकला आहे इधर. टीम कॅप्टन योगेश घरत, गोलंदाजी ट्रॅकवर समोर मंगेश पाटील. समोर, अगदी समोर, साईड स्क्रीनच्या समोर चांगलं क्षेत्ररक्षण, वेल डन. खूप चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीण गावडने केले. लॉंग ऑफ वरून आले आणि अगदी साईड स्क्रीनच्या समोरून जाणारी ती बाउंड्री त्या ठिकाणी स्टॉप केले, थांबवले. वय वर्ष 50च्या पलीकडे प्रवीण गावड. धावा झाले ते 38. 38. 4थं षटक प्रगतीपथावर. नारंगी वर्सेस आर के मोरवा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द विकेट येऊन खेळायचं होतं मंगेश पाटील यांना. एक चांगली लाईन, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच केलं गेलं. उद्याचा दिवस, उद्या खास दिवस आहे. उद्या महाशिवरात्र आणि उद्या मालजीपाडा टीमला तुम्ही खेळताना पाहणार आहात. आणि मालजीपाडा टीमच्या अगेन्स्ट समोरचा संघ जो असेल तो बालखुम असेल. ठाणा परिसराचे संघ भूषण भोईर, भूषण देवराम भोईर यांचा जो संघ असेल, कैलास भोईर यांचा जो संघ असेल. हजारे बंधू तुम्हाला त्या टीममध्ये पाहायला मिळतील. मात्र खरी उद्या सत्व परीक्षा आहे ती मालजीपाडा टीमची. टीम चॉईस, टीम मॅनेजर जो आहे त्याच्यावर सगळ्यात मोठं जबाबदारी असेल, खूप मोठं ओझं असेल की टीम सिलेक्शन कसं होईल. 11 खेळाडूंची निवड, कोणत्या 11 खेळाडूंची निवड उद्याच्या दिवसामध्ये होणार आहे. ते सगळ्यात मोठं टेन्शन उद्या असेल टीम मॅनेजरवर. तो आज रात्री टीम मॅनेजर मालजीपाडा झोपणार की नाही ते माहित नाही. मला तरी असं वाटतं उम्या कदाचित उद्या मला ते ड्रॉ करावा लागेल. धावा झाल्या त्या 39. थोडंसं मनोरंजन करतोय मित्रांनो, कारण बघा घरी जेव्हा टुर्नामेंट असते ना आपल्या घरात गावात, त्यावेळेस खरोखर भरपूर टेन्शन असतं. कोणाला खेळवायचं, कोणाला बसवायचं. एक सांगेल मी एवढं काम केलंय, मला बसवलंय. दुसरा म्हणणार मी एवढं काम केलंय, मला का खेळवलं नाहीये. हे सगळ्या गावोगावी चालतं हे. त्याच्यामुळे गावात ज्यावेळेस टुर्नामेंट असते त्यावेळेस 11 खेळाडूंची निवड करणं म्हणजे सगळ्यात मोठं. म्हणजे ज्यावेळेस मित्रमंडळ जी BCCIची कमिटी आहे ना, त्यांना जितकं टेन्शन असेल ते तितकं टेन्शन मित्रांनो गावात टुर्नामेंट असतं ना त्या आयोजकांना असतं. नाही, उमेने सांगितलं मी दमनला खेळणार, तुम्ही काही पण करा, दमनच्या 2 मॅच मी खेळणार. धावा संख्या 39. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑफ साईडला चेंडूला खेळला गेलं, एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू जातो. एक धाव तर वेगानं पूर्ण केला. डबलचा कॉल, थ्रो थोडासा उशिरा. 2 झाल्या, बॅकअप नाहीये, 3 होऊ शकल्या असत्या. मात्र कुमारची गाडी सुसाट सुटली होती. धावा संख्या झाली ती 41. MCC मास्टर चषक आणि MCC मास्टर चषकचा थरार बघतोय. आजचा
पहिला दिवस या स्पर्धेचा आणि शेवटचा सामना सेमीफायनल मॅच, फर्स्ट सेमीफायनल मॅच MCC ट्रॉफीची. योगेश तयार, समोर हेमंत राऊत. यावेळेस देखील मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. फोर्स तर पूर्ण चांगला केला होता त्या ठिकाणी या चेंडूला खेळण्यासाठी, मात्र बॅट अँड बॉलचा त्या ठिकाणी संपर्क होत नाहीये. डॉट बॉल होतोय. 4थं षटक प्रगतीपथावर. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. प्रवीण गावड झेलच्या खाली आहेत. पुन्हा एकदा कॅच सोडलाय प्रवीणनं. पहिल्या मॅच मध्ये देखील प्रवीण गावडकडून चुकी घडली होती. कॅच ड्रॉप झाला होता प्रवीण गावड यांच्याकडून आणि यावेळेस देखील प्रवीण गावड यांच्याकडून कॅच ड्रॉप. शेवटच्या चेंडूवर पळून काढले जाते 3 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर आल्या त्या 44 धावा फळकावर आलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मिस्टर रमेश मांगेला. पप्पी देखील येऊन बसलाय. खास मॅच साठी आलाय पप्पी. प्रकाश पाटील आणखीन एक लेजंडरी खेळाडू नारंगी संघातील. एक काळ पप्पीने देखील गाजवलं. लक्षात ठेवा 40+ क्रिकेट आता थोडंसं वयानुसार थोडंसं तो मागे आहे. मात्र पूर्वी ज्यावेळेस शांताराम घरात महेश मांगेला ज्यावेळेस होते, दिलीप पाटील ज्यावेळेस होते, त्यावेळेस नक्कीच पप्पी म्हटलं तर एक मधली फळी म्हणजे एक आपण असं म्हणू शकतोय की जवळपास नारंगीचा हार्दिक पांड्या प्रकाश पाटीलच्या विषयी म्हणायचं. मधली फळी मधली बॅटिंग ऑर्डर सांभाळणारा एक स्फोटक खेळाडू म्हणून प्रकाश पाटील यांना आपण पाहायचो. आज ते नक्की डगआउट मध्ये आहेत नारंगी टीमच्या सोबत. रमेश मांगेला गोलंदाजी ट्रॅकवर. डाऊन द लेग. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. +1. बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील 2. व्हाईट बॉल. नागोबा मंदिर. उद्या महाशिवरात्री. उद्या देखील मला वाटतं नागोबा मंदिरामध्ये भंडारा असतो प्रत्येक वर्षी महाशिवरात्र निमित्तानं. आणि उद्या आपलं देखील जेवण असेलच प्रॉपर व्हेज. खाली बसलाय. ज्या बाउन्सची अपेक्षा केली होती कुमारनं की चेंडू थोडासा बाउन्स होईल, तो बाउन्स त्या ठिकाणी चेंडू होत नाही. चेंडू खाली बसला गेलाय. या कारणास्तव या ठिकाणी मिस्टर कुमार बीट झालेत. अंतिम षटक आहे. 46 झालेत. रमेश मांगेला गोलंदाजी माकवा. यावेळी टोन झालाय, स्विंग झालाय आणि अगदी आदळलाय तो पॅडवर. यष्टीच्या अगदी बरोबर मधोमध फ्लॅमेल मिस्टर कुमार बॅक टू द पॅव्हलियन. आउट. उद्या थोडी साऊंड सिस्टम जरा वाढवा विनंती करतोय. उद्या शेवटचा दिवस आहे. धावा संख्या 46. शॉर्ट बॉल ऑफ साईडला चेंडूला स्टेअर केले. चेंडू जातोय तो म्हणजे बॅकवर्ड स्वीपर पॉइंट डीपला. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो तितकंसा चांगला नाहीये. थोडस वरून थ्रो केला गेला होता. मात्र बॅकअप चांगलं त्या ठिकाणी जॅक्सनचं. 2 धावा आल्यात. धावा झाल्यात त्या 48. कारण नागोबा मंदिराजवळ जे खेळाडू बसतात त्यांना आवाज पोहोचत नाहीये. त्याच्यामुळे या साईडला थोडं साऊंड सिस्टम वाढवा किंवा तिकडचं साऊंड सिस्टम इकडे आणा. काहीतरी करा. चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साईडला चेंडूवर ड्राईव्ह केला गेला. लॉंग ऑन डीप वरून बंदू तर वेगानं आलाय. रन आउट. हेमंत राऊत या ठिकाणी आउट.
डील केली गेली आहे. क्लिंग बोल्ट आहे का? येस, क्लिंग बोल्ट. त्या ठिकाणी नरेश मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. आणखी एक विकेट आर के मोरा या टीमची. $49 धावा झालेत. हरीश येतोय मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील. हरीश पाटील सगळं बरोबर आहे. साऊंड सिस्टम सोडून सगळं बरोबर आहे. लाईव्हला आवाज बघ कसा येतो. बकवास आवाज आहे लाईव्हला आवाज ना बरं आहे. शेवटचा चेंडू जयेश आहेत आमचे मित्र. नॉन स्ट्राईक एंडवर. स्ट्राईक एंडला हरीश. आलेल्या या ठिकाणी पूर्ण फोर्सनं खेळायचं होतं, मात्र शेवटचा चेंडू ते डॉट वाईट. रमेश मांगेला स्लॉग ओव्हर अप्रतिम. रमेश मांगेला यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर या ओव्हरमध्ये रमेश मांगेलानं धावा खर्च केल्या आहेत. त्या मला वाटते 5 धावा फक्त रमेश मांगेलानं खर्च केल्या आहेत आणि 2 महत्वपूर्ण विकेट काढल्यात. वेल डन रमेश मांगेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर लावल्या आहेत आर के मोरबा या टीमनं. त्या म्हणजेच 49 आणि 50 धावा विजयासाठी नारंगी मास्टर्स या टीमला. येणारे 30 चेंडू आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 50. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य श्री विजय शेठ गोविंद पाटील काकांचं नेहमीच सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. त्यानंतर सत्य स्टुडिओ विशाल जैन सर यांच्याकडून शालेय वह्या 800 नग शालेय वह्या देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर मोहन मधुकर पाटील दरवर्षीप्रमाणे 25 किलो चिकन. संदीप लक्ष्मण पाटील 20 किलो चिकन. त्यानंतर स्वर्गीय भानुमती जयवंत राऊत यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र प्रशांत जयवंत राऊत यांच्याकडून प्रथम व द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक व सन्मान चिन्ह. तसेच स्वर्गीय किसन नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रोहित किसन पाटील व कीर्ती पद्माकर पाटील यांच्याकडून द्वितीय व तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. त्यानंतर उमेश यादव नाईक यांच्याकडून सामनावीर. महेश हरिदास पाटील यांच्याकडून पाण्याची व्यवस्था. सतीश मधुकर मात्रे यांच्याकडून स्पर्धेसाठी चेंडू. प्रभात ट्रेडिंग. प्रभात ट्रेडिंग यांच्याकडून गुलाबजामुन जे स्वीट आपण खाणार आहोत. त्यानंतर श्री साईनाथ डेअरी यांच्याकडून छास. चरण राऊत आणि दर्पण राऊत यांच्याकडून थंड पेय देण्यात आलेले आहेत.
अविनाश रोहिदास पाटील समाजसेवक यांच्याकडून आर्थिक सहकार्य, प्रतिभाताई पाटील फुलपाडा नगरसेविका यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य, या सर्व लोकांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आपलं सहकार्य आणि आपल्या सहकार्यामुळे इतकी चांगली स्पर्धा आम्ही या ठिकाणी आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार. आणि यावेळी आपण या मॅचच्या दिशेनं 49 झालेत, 50 करायचे आहेत. कशा प्रकारे या 50 धावा नारंगी संघ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करणार, अंतिम फेरी आहे, अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार की या अंतिम फेरीमध्ये RK मोरवा संघ प्रवेश करणार, काय या 50 धावा डिफेन्स केले जातील का? या मॅचला सुरू करूया आपण आणि या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक हेमप्रकाश पाटील यांना. सामन्याला सुरुवात आपण बघतो. सेमीफायनल सामना लक्ष्मीदास माची. पहिला चेंडू का असेल, कशा पद्धतीने असेल, वाईटचा इशारा पंचांमार्फत येतोय. 50 धावांचं आव्हान आम्ही स्वीकारतोय. पहिला चेंडू NCC नारंगी संघाच्या बाजूने पडतोय, वाईटचा इशारा पंचांत येतोय. आणि इनिंग खेळत असताना पहिला देखील चेंडू वाईट होता जय किसन जॅकांचा, तिथे तसंच घडतं. चांगला फटका, मंगे चेंडू उचलतात, एकच धाव समाधान. मात्र वाईटनी सुरुवात झाली, ते आता बॅटनी धाव येतो प्रवीण गावंड यांच्या बॅटमधून. सुंदर फटका येतोय. 50 धावा करायच्या आहेत, सरासरी 10ची आहे. मात्र ही सरासरी या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये किती धावा बनवतील? सुरेख फटका खेळतोय, अगदी अगदी आमच्या पाहुण्यांच्या भेटीला, आणि एका हातामध्ये झेल घेतलेला आहे. हे बक्षीस जितेंद्र मास्टरमध्ये असतं, स्पर्धेमध्ये असतं. मात्र सुंदर झेल. आणि नक्कीच मालजीपाड्याचे जे प्रेक्षक आहेत, पाहुणे आहेत, त्यांच्या भेटीला आज चेंडू येतो अगदी अगदी स्टेजच्या समोर. सुंदर फटका योगेश यांच्या बॅटमधून निघालेला, दमदार बहारदार. नक्कीच उद्या महाशिवरात्री निमित्ताने सर्व भक्तांना शुभेच्छा असतील. आणि आई धारावीची पालखी उद्या येणार आहे, राई मुर्दा मोरवा या परिसरामध्ये पालखी येणार आहे. तर सर्वांना विनंती करतो, जो पालखीचा रस्ता जो रूट आहे त्या रूटिंगला कुठल्याही प्रकारची वाहन लावू नका अशी तुम्हाला नम्र विनंती करतो. राई मुर्दा मोरवा, सदाननगर, राई ऑफिस, शिवनेरी नगर नाका. आणि चेंडू थांबतोय, चेंडू निघून जातोय, हा येतोय चौकार, मिळतील 4 धावा. पुन्हा एकदा विनंती करतो, उद्या धारावीची आई यात्रा निमित्ताने पालखी देखील संध्याकाळी येणार आहे राई मुर्दा मोरवा या परिसरामध्ये. आणि नक्कीच सर्वांना पुन्हा एकदा आम्हाला ऐकत असाल, बघत असाल, तर त्या रुटीनला जी पालखी आहे त्या रुटीनला कुठल्याही प्रकारची रिक्षा, 2 व्हीलर, सायकल लावू नका, नम्र विनंती असेल. सुरेख फटका योगेशांच्या बॅटमध्ये बघायचे, थोडे कमी पडतात, मात्र चेंडू सापडत नाही आहे. या चेंडूवरती एक धाव. षटकार, चौकार, वाईट, मात्र सिंगल अशी धाव संख्येचा पाठलाग सुरू आहे. 50 धावा करायच्या आहेत NCC नारंगी संघाला. उद्या कुठला संघ खेळणार आहे अंतिम सामन्यामध्ये आणि कुठला संघ आजचा दिवस इथे थांबतोय? सुरेख अप्रतिम चेंडू, मात्र इथे गडी बाद. थोडे पुढे आले चपल यष्टीरक्षक नरेश म्हात्रे आपली चपलता दाखवतात. आणि 2 सामन्यामध्ये जो ठरला होता सामनावीर, त्याच बॅटरला कमी धावावर बाद करण्याचं प्राप्त गोलंदाज करतोय लक्ष्मीदास, बाद करतोय. आणि जबरदस्त यष्टीरक्षक उद्ध्वस्त करतोय नरेश म्हात्रे. कमी धावावर थांबवण्याचं काम करतील RK मोरवा संघ. एक चौकार, षटकार, एक वाईट, सिंगल अशा रूपाने धावसंख्या आलेली ती 13 धावा आलेल्या आहेत. मात्र 50 धावांचं लक्ष्य आहे, 50 धावा पूर्ण करायच्या आहेत. लक्ष्य असेल या ट्रॉफीकडे, प्रथम, द्वितीय, तृतीय. आणि नक्कीच कुठला संघ मेगा फायनल खेळणार आणि कुठला संघ आजचा दिवस थांबणार आहे. मात्र आजचा दिवस जरी हरलो, मात्र या मालजीपाडा गावातून आम्ही ट्रॉफी घेऊन जाणार. गंगाधर, गंग्या
लो फुटला चेंडू बघायचं. मंगेशचा चेंडू पण अडवतोय. थोडीशी मिसफील्ड मंगेश मात्र 2 धावा. दोन्ही चप्पल बॅटर आहेत. एका बाजूला योगेश, एका बाजूला गंगाधर. चांगली कॉलिंग होते, चांगली रनिंग होते. मात्र 2-2 धावा सुरू आहेत. चौकार षटकार सुरू आहेत. मात्र ओव्हर संपले. पहिली धाव संख्या धाव फलकावरती 15. गडी बाद 1 स्टंपिंगच्या रूपाने प्रवीण गावण बाद झालेला खेळाडू. 50 धावांचं लक्ष आहे. मात्र ही आता ह्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा. 24 चेंडू आणि धावांची गरज आहे 35. मात्र गणित घेऊन उतरले आहेत नारंगी संघाचे बॅटर. 24 चेंडू 35 धावा. सुंदर हा प्रतिम फटका. हेमंत चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतो. थोडीशी मिसफील्ड. मात्र याचा फायदा होतोय नारंगी संघाला. 2 धावा. 2 धावांचा फटका. सुरेख सामना सुरू आहे. अप्रतिम सामना सुरू आहे. सेमी फायनल सामना सुरू आहे. मित्रांनो, आपण बघतो स्पर्धा क्रमांक 13 NCC मालीपाडा मास्टरच्या वतीने जबरदस्त आयोजन नियोजन. सामना सुरू आहे. अंतिम सामना सेमीफायनल सामना बघतोय. सुंदर सुंदर अप्रतिम फटका दोघांच्या गॅपमधून चेंडू निघून जातो. चेंडू थांबणार नाहीये. मिळतील 4 धावा. हा येतो चौकार. थांबणार नाही नारंगी संघ. नक्कीच धावांचा पाठलाग सुरू आहे आणि नक्कीच कमी धावावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे RK मोरवा. नक्कीच हे 2 संघ आमने सामने पहिल्या अ आणि ब गट मधून दोन्ही पुढे आलेले संघ. योगेश कराड, गंगाधर. हा चेंडू काय असेल. हा चेंडू डॉट येतोय. चेंडू सोडून दिला. लेफ्ट चेंडू करून दिला. मात्र हा याचा फायदा RK मोरवा संघाला. चेतनला देखील येतो. डॉट चेंडू येतोय. पाठलाग सुरू आहे. धाव संख्या झाली धाव फलकावरती 21 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम चेंडू. मात्र अपील करण्याचं काम इथे उद्देश केले ते माझा बॅटर सेफ आहे. बॅटर अगदी सेफ आहे. योगेश सेफ आहे. चप्पल यष्टीरक्षक नरेश म्हात्रे आहेत RK संघाचे. तसेच राई संघाचे राकेश पाटील आहेत चप्पल यष्टीरक्षक. तसेच मुर्दा संघाचे चप्पल यष्टीरक्षक जितू पाटील, जितू भाऊ. बांजर संघाचे चप्पल यष्टीरक्षक बोना आहेत. सुंदर फटका. मात्र कडक फटका आहे. मोठा फटका नाही. मात्र सिंगल डबलचा फटका आहे. या फटक्यावर चेंडूवर चेंडू थोडा उशीर होतोय. 2 धावा. बघायचं तिसरी धावल की नाही. मात्र तिसरी धाव इथे पूर्ण 3 धावा. या फटक्यावरती या चेंडूवर 3 धावा कंप्लीट. थकवा जरी जाणवला मात्र आम्हाला थांबायचं नाही. आम्हाला धावा बनवायचा. आम्हाला सामना जिंकवायचा आहे. NCC नारंगी संघ. पंखा बंद करो. मग मने पंखा बंद कर. सुरेख कव्हर ड्राईव्ह सापटन फटका खेळून काढतोय. थोडीच मिसफील्ड. मात्र इथे कॉलबॅक कर थांब म्हणून. उद्या पंखा काढतो. रिटर्न आवाज घेऊन जातो. टेबलला पंखा लाव. माझा सतत संपलेल्या दुसरा धाव संघ धाव फलकावरती 25 धावा. अर्धी धावा झालेल्या आहेत. मात्र अजूनही अर्धी धावा बाकी आहेत. 25 धावांची अजून गरज आहे.
चेंडू शिल्लक आहेत 18-25. NCC नारंगी वर्सेस RK मोरवा सेमीफायनल सामना बघतोय. कुठला संघ चॅम्पियन बनेल त्या चॅम्पियन संघाला नक्कीच 2 दिवस फार्म हाऊस पायगाव येथे फार्म हाऊस आहे. 2 दिवस तुम्हाला राहण्याची व्यवस्था तिथे आहे. स्विमिंग पूलचं पाणी आहे. फक्त खाण्याची पिण्याची आपापली व्यवस्था करा. जो संघ चॅम्पियन ठरेल तो कुठला संघ असेल. आणि जे मालजीपाडा संघ चॅम्पियन ठरला तर नक्कीच दमनला 3 दिवस पार्टी. पंचवीस धावा झालेल्या आहेत. 50 धावांचं लक्ष आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये 25 बनवायचे आहेत NCC नारंगी संघाला. मंगेश पाटील सामोरे गंगाधर गंग्या. सुरेख फटका कव्हरचा फटका. हेमंत राऊत समोर आहेत. चेंडू उचलेपर्यंत बघायचे ते आणाण सुरू आहे. एकच धाव समाधान. खराब फेकी याचा फायदा NCC नारंगी संघाला 2 धाव पूर्ण झालेले आहेत. आणि थोडीशी भरपूर मिस्टेक आणि या 3 धावा या चेंडूवरती 3 धाव आलेल्या आहेत. जिथे 1 धाव तिथे 2 धाव तिथे तिसरी धाव देखील बहाल केलेलं आहे. NCC नारंगी संघाला फायदा होतोय. धाव संख्या 28 झालेले माफ करा. धाव फलकावरती धाव संख्या 28. मात्र इथे चुका मात्र मागात पडतील. योगेश वैयक्तिक खेळी 6 चेंडू 20 धावा खेळत आहेत. ते चांगली बॅटिंग त्यांच्या मार्फत आपल्या संघाला दिलेली आहे. त्यांनी केलेले आहे. सुरेख अप्रतिम चेंडू असेल. हॉब्रिक चेंडू तर पडल्यानंतर थोडा आतमध्ये जातोय. डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत एकच गडी बाद झाले आहेत. 50 धावांचं लक्ष आहे. 50 धावांचा पाठलाग सुरू आहे. अगदी समोर खेळले. कुमार समोर आहेत आणि चेंडू उचलेपर्यंत चांगली फेकी. एकच धाव घेतली जाईल. दोन्ही बॅटर चांगले आहेत. स्ट्राईक वरती कोणी असू द्या. एका बाजूला गंगाधर एका बाजूला योगेश. दोन्ही बॅटर चांगले आहेत. वेगवान चेंडू होता. मात्र हा चेंडू फसवा चेंडू होता. सोडून दिला. वाईट इशारा पंचांमार्फत येतोय. परशुरामा पंचायत जुने जाणते पंचायत चांगले खेळाडू आहेत. मात्र या परिसरामध्ये त्यांचं नाव आहे. कॉमन प्रीमियर लीग देखील सुरू आहे. धावसंख्या 30. पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम चेंडू मंगेश यांच्या मार्फत. चांगली गोलंदाजी मंगेश पाटील. मगाशी 3 धावांचा जो फटका आला होता ते सिंगल आला असता तर नक्कीच या काही धावा वाचवल्या असत्या. मध्ये थोडी मिस्टेक झाल्यानंतर 3 धावा दिल्या पहिल्या चेंडूवरती. सुरेख अप्रतिम चेंडू होता. चेंडू आडला जातो. लक्ष्मीदास माछी आहेत. वय वर्ष 700 पलीकडे. मात्र जबरदस्त अजूनही त्यांचा जो खेळावरती प्रेम आहे ते कमी झालेलं नाही. लक्ष्मीदास माछी. पुन्हा एकदा अप्रतिम सुरेख चेंडू. डॉट चेंडू. मात्र जबरदस्त गोलंदाजी मंगेशच्या मार्फत झालेली आहे. फक्त 7 धाव. मगाशी मिस्टेक 6 धावा दिल्या. मगाशी मिस्टेक केली. 3 धावा आल्या. एकच धाव होती ते 2 धावा बहाल केल्या. मात्र कमबॅक करतोय RK मोरवा संघाला मंगेश पाटील असं म्हटलं हरकत नाहीये. यस पाणी घेऊन जात. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावांची गरज आहे.
19 धावांची गरज आहे. मात्र जबरदस्त गोलंदाजी केली मंगेशांनी फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या. मात्र ह्या ओव्हरमध्ये जर मनोहर जर कमी जर धावा आल्या 6 किंवा 7 आल्या तर नक्कीच अंतिम 6 चेंडूमध्ये 12-13 धावांची गरज असेल. मात्र ह्या ओव्हरमध्ये धावसंख्या जर बनवली या दोन्ही खेळाडूंनी तर नक्कीच NCC नारंगी संघ जिंकू शकेल. मात्र ह्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा जर दिल्या तर नक्कीच RK मोरवा संघ जिंकू शकेल. मागच्या सामन्यामध्ये 2च धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते कुमारांनी. मात्र तोच कुमार पुढे येतोय. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचला गेला होता. मात्र थोडा एक मेसेज देखील दिला, आपल्याला सामना जिंकायचा आहे. चर्चा सुरू आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 19. 50 धावांचा पाठलाग सुरू आहे. गंगाधर स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईकवरती योगेश गरज आहेत. गोलंदाज कुमार येतोय RK संघाचा. चांगला फटका, मात्र फटका फसतोय. नरेश हा चांगला झेल टिपतोय. अशा प्रकारे गडी बाद होतोय. परतावं लागेल गंगाधरांना. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. मात्र गडी बाद झाल्यानंतर थोडा खुश झालेले आहेत RK संघ. मनोहर राऊत मात्र इथे मात्र या 5 चेंडूमध्ये कमीत कमी धावा जर आल्या आणि गडी बाद झाले, 1-2 गडी बाद आणखीन झाले तर नक्कीच अडचणीत सापडू शकतो नारंगी संघ. संतोष येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय जयेश पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम आपल्या स्पर्धेमध्ये. आणि नक्कीच या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल साहेबांचा देखील धन्यवाद. उद्या देखील स्पर्धा आहे, नक्कीच उद्या देखील आपण उपस्थित दाखवायचे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष उर्फ बंधू कुमार म्हात्रे. एक मॅजिकल गोलंदाज, सुरेख अप्रतिम टप्पा आणि जबरदस्त चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच कमबॅक करावा लागेल कुमार म्हात्रे RK संघाला. कमीत कमी धावा, गडीबाद, डॉट चेंडू येतोय. दडपण वाढत चाललेलं आहे, पेसर वाढत चाललेलं आहे नारंगी संघाला. सुरेख चेंडू बघायचा आहे. मंगेशचा चेंडू उचलेपर्यंत चांगली फिल्डिंग, चांगली फेकी मंगेशच्या माध्यमातून. एकच धाव घेतली जाईल. नक्कीच जबरदस्त सामना आपण बघायला मिळतोय. सेमीफायनल सामना सुरू आहे. NCC नारंगी वर्सेस RK मोरवा. सुंदर ट्रॉफ्या बघतो आपण, गोल्डन आणि सिल्वर. सुरेख अप्रतिम चेंडू, मात्र हा चेंडू थोडा बीट करतोय यष्टीरक्षकांना. डॉट चेंडू होता, मात्र थोडी चूक करते. 22 येतोय. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक प्रशांत म्हात्रे आहेत. बंडे आहे. धाव झाले 33 धावा झालेल्या आहेत. धावांचा पार्टनर देखील सुरू आहे. चेंडू देखील अप्रतिम मॅच सुरू आहे. चेंडू हवेमध्ये, मात्र फटका जातोय सीमारेषे बाहेर. हा येतोय संतोषच्या बॅट मधून. दमदार भारदार षटकार. मिळतील 6 धावा. आतापर्यंत मनोहर राऊत RK संघाची गोलंदाजी चांगली चालली होती. मात्र चेंडू धावसंख्या षटकार झालेली ती 39 धावा 39. धावांची गरज 11. चेंडू शिल्लक आहेत ते 7. 7 चेंडू, धावांची गरज आहे 11. 39 धावा फलकावरती 50 धावा बनवायचे आहेत. संतोष पुन्हा एकदा
हा चेंडू काय असेल मात्र खराब खराब मात्र अशा कुशल कंडिशनला असा चेंडू टाकणं नक्कीच आरके संघासाठी खूप महागात पडू शकेल. षटकार आल्यानंतर वाईट येतोय. चेंडू शिल्लक आहेत 7 धावांची गरज आहे 10. चांगला फटका बघायचा. चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतोय. चेंडू जातोय हातामध्ये हरेसांच्या. चांगली फेकी सुंदर थ्रो जबरदस्त. एकच धाव मात्र या ओव्हरमध्ये षटकार जर आला चांगलं बॅटिंग केली संतोष आणि बंधू यांनी आणि नक्कीच येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 9. 9 चेंडू 6 धावा 6 धावा 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. बघायचं काय घडतं काय बिघडतं. एनसीसी नारंगी वर्सेस आरके मोरो सेमीफायनल सामना बघतोय. आयोजक एनसीसी माजीपाडा मास्टर्स वतीने स्पर्धा क्रमांक 23 सुरू आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. गोलंदाज असतील हरेश पाटील. आरके संघासभा गोलंदाज भरपूर आहेत मात्र ऑप्शन देखील केलेला आहे. मात्र हरेशला देखील पुढे आणण्याचं काम आरके संघाने केलेलं आहे. नरेश देखील आहे. हेमंत आहे. जयेश देखील चांगला गोलंदाज आहे जयेश पाटील. मात्र हरेशला पुढे आणण्याचं काम संघनायक करतोय. चेंडू शिल्लक 6 आणि धावांची गरज आहे 9. पन्नास धावांचा पाठलाग सुरू आहे. धाव संख्या झाले ते 41 धाव झालेले आहेत. 4 ओव्हरमध्ये 41 धावा बनवतोय नारंगी संघ. विकेट किती गेलेले आहेत? 2च गडी बाद झालेले आहेत. आणि आरके संघाचे किती विकेट झालेले आहेत? 7. 7 गडी बाद आरके मोरवा, 2 गडी बाद नारंगी. चेंडू शिल्लकात 6 धावांची गरज आहे 9. हरेश पाटील वर्सेस संतोष. संतोष वर्सेस हरेश. आरके वर्सेस नारंगी. सुंदर अप्रतिम चेंडू. चप्पल यष्टिरक्षक नरेश मात्र बॅटर सेफ आहे. प्रसन्न तिथे पंच आहेत. परशुरामजी आहेत पंच. ही जोडी आहे पंचांची जोडी आहे प्रसन्न आणि परशुरामजी. सुरेख गोलंदाजी हरेश आणि हरेश. हिरो बनवायला लागेल. संधी दिलेला आहे संघनायकांनी. मात्र या धावा थांबवाव्या लागतील आरके संघाला आणि या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील नारंगी संघाला. चेंडू शिल्लकात 5 धावांची गरज आहे 9. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. सुरेख अप्रतिम चेंडू. दिशा लाईन नियंत्रण वेग अप्रतिम. 4 चेंडू 9 धावा. काय घडतं काय बिघडतं येणाऱ्या वेळा आणि काळात सांगेल. अंतिम सामना बघतो आजच्या दिवसातील सेमीफायनल सामना एनसीसी नारंगी वर्सेस आरके मोरवा. कुठला संघ जिंकतोय कुठला संघ हारतोय. मात्र आजचा दिवस कोणाचा असेल उद्या दिवस कोणाचा असेल. अगदी समोर खेळले मात्र चेंडू येतोय. अगदी वेगाने चेंडू येतोय. आउटफील्ड फास्ट आहे मात्र चेंडू येतोय चौकार. 4 धावा आल्यानंतर थोडे किती खेळाडू उभे झालेले आहेत. बघा काय धावत गेलेले चेंडू पर्यंत. लगान टीम उठलेले सर्व लगेच. चौकार आल्यानंतर थोडा धाव सगळे चौकार झालेली ती. 45 धावा झालेल्या आहेत. 45 धावा झालेल्या आहेत. 45 धावा झालेल्या आहेत. 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 3. विकेट पडले नारंगी संघाचे 2 आणि आरके संघाचे 7.
5 धावांची गरज 3 चेंडूमध्ये, तरी 4 धावा जर केल्या विकेटच्या बेनिफिटवरती एनसीसी नारंगी संघ जिंकू शकेल. मात्र बघायचं या चेंडूवरती काय होईल. अगदी चेंडू हवेमध्ये फटका फसतो, जे चेंडू खाली आहेत आणि झेल सुटतोय. मात्र ही झेल नाही, आपली मॅच सुटलेली आहे. बघा या चेंडूवरती झेल आला, 2 धावा वाचल्यास त्या. ही कॅच नाही, मॅच सोडली आहे. आर के संघाने जर झेल झाला असता तर 2 धावा धाव संघ झालेली ती. हे बघा, लक्ष द्या, लक्ष द्या. चेंडू शिल्लक आहेत ते 2, धावा करायचे ते 3. मात्र विकेटच्या बेनिफिटवर जिंकायचं असेल तर 2 धावा केल्या तरी नारंगी संघ जिंकू शकतोय. बघा, क्लिअर करतोय. 2 चेंडू क्लीन विजयी, क्लीन विजयी, 3 धावांची गरज आणि विकेटच्या बेनिफिटवर जिंकायचं असेल तर 2 धावा केल्या नारंगी टीमनं तरी देखील नारंगी संघ जिंकू शकतोय. नक्कीच आज जर झेल झाला असतं ना तर आणखीन मॅचला मजा आली असती. 2-5ची मॅच झाली असती, पेसर देखील वाढला असता, चौकार कंपल्सरी मारावा लागला असता. मात्र इथे विकेटच्या बेनिफिटवरती नारंगी संघ या 2 चेंडू 2 जरी धावा बनवतोय तरी नारंगी संघ विजय होऊ शकतील. मात्र मी सकाळपासून बोलतो तुम्हाला, नारंगी संघासाठी हे मैदान नक्की आहे. दोन चेंडू 3 धावा. पुन्हा चेंडू हवेमध्ये बघायचा आहे, इथे चेंडू थांबतोय आणि चौकार. अशा प्रकारे एनसीसी नारंगी संघ अंतिम सामन्यात पोहोचतोय. खूप खूप साऱ्या शुभेच्छा नारंगी संघाला. उद्या नक्की तुम्हाला संधी मिळेल चॅम्पियन बनण्याची आणि नक्की तिथे संघ थांबतोय आर के मोरवा संघ, त्यांचं देखील अभिनंदन. मात्र तो संघ या गावामधून या स्पर्धेमधून क्रमांक 3चं बक्षीस घेऊन जाईल आर के मोरवा संघ. दोन्ही संघाचं अभिनंदन आणि नक्कीच आयोजकांचे देखील धन्यवाद इथे आम्हाला संधी दिल्याबद्दल. मालजीपाडा मास्टर संघाचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. पुन्हा भेटूया उद्या दिवशी याच ठिकाणी याच मैदानामध्ये. नक्कीच उद्या सर्व नम्र विनंती असेल, उद्या महाशिवरात्री निमित्ताने या ठिकाणी या मंदिरामध्ये बरेच भक्त येतात आणि उद्या संपूर्ण जर वेळ असेल लक्षात घ्या. आणि सुवर्ण संधी जो संघ चॅम्पियन ठरेल त्या संघाला 2 दिवस फार्म हाऊस, पायगाव येथे फार्म हाऊस आहे, तुमची राहण्याची आणि पाण्याची व्यवस्था केली जाईल. खाण्याची आणि पिण्याची व्यवस्था तुम्ही करा. आणि ते ती स्पर्धा संपलेली आहे, जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या भेटूया आपण. कोण आहे नक्कीच अभिनंदन. आणि या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच योगेश घरात. अभिनंदन नारंगी. तितकं